हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर हा आहे शिवरात्रीचा पार्ट 2 व्हिडिओ. मी ह्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ अगोदर सेंड केला होता कालच, आणि राहिलेला व्हिडिओ मी आज तुम्हाला पाठवत आहे. तर हे आहे धामंत्रीचं मंदिर नागेश्वराचं. तर हे बघा किती सुंदर इथे पिंड आहे आणि हे खूप पौराणिक मंदिर आहे. खाली गाभाऱ्यामध्ये ही लिंग आहे. तर खूप सुंदर होतं. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. तर मग सर्व सकाळी दर्शनाला गेल्यामुळे थोडी गर्दी कमीच होती आणि गेल्या आम्ही दर्शन घेऊन निघालो तर गर्दी खूप वाढलेली होती इथे. तर हे बघा इथे छान मंदिराजवळ रांगोळी पण काढली होती आणि हे एक किती सुंदर बिंद्राबन आहे. जुन्या काळात असेच बिंद्राबन असायचे, तर ते पण आम्हाला पाहायला मिळालं. आणि इथे आहे घंटा मंदिर. तर खूप मोठा एक भव्य असा घंटा आहे या मंदिरामध्ये. तर सर्वजण या घंट्याचं दर्शन करतात आणि दर्शन घेऊन छान ही घंटा वाजवतात. तर या घंटेचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा ही घंटा वाजते तर या घंटेचा आवाज हा 5 किलोमीटरपर्यंत पोहोचतो. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. बघा आता आम्ही वर जात आहोत घंटेचं दर्शन घ्यायला. तर हा आहे इथे छोटं खाली एक मंदिर आहे, शिवाचं लिंग आणि नंदी वगैरे आहे इथे खाली. आणि वर बघा ही घंटा. तर ही बघा अशी भव्य अशी घंटा आहे. तर यावर काहीतरी असं वेगळ्याच भाषेत लिहिलेलं होतं, ते काही आम्हाला समजलं नाही. ते मी बघितलं पण तिथे सांगणारही कोणी नव्हतं. आणि त्यानंतर इथे घंटेचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मग खाली आले तर इथे सुरू होता उसळचा प्रसादचा वाटप. उसळ आणि खेळं वगैरे, राजगिऱ्याचे लाडू वगैरे होते. तरी ते असा प्रसाद चालू होता. मग दिशा, गौरी, आम्ही तिघींनी पण छान मस्तपैकी प्रसाद घेतला आणि मम्मीला वगैरे पण दिला. आणि प्रसाद घेतल्यानंतर मग निघालो परत यायला. तिथून निघालो आम्ही, सरळ आलेलो आहे इथे. तर हे आहे रुक्मिणी मातेचं माहेर कौंढण्यपूर. तर इथे पण आलो आणि रुक्मिणी मातेचं दर्शन वगैरे घेतलं. तर आता सरळ आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये सर्वात आधी इथे मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. तर हे पण खूप सुंदर आणि खूप मोठं पौराणिक असं मंदिर आहे. भरपूर गर्दी असते इथे पण असं यात्रेच्या वेळेस वगैरे आपण जेव्हा येतो तेव्हा. तर आज थोडी फार गर्दी होती, जास्त गर्दी तर नव्हती. तर इथे बघा हे छान सभामंडप आहे इथे. आणि सभामंडपातून आता आम्ही आतमध्ये जात आहोत थेट मंदिरामध्ये दर्शनाला. तर इथे आता छानपैकी दर्शन वगैरे घेऊ. आजूबाजूचा परिसरही खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि मंदिरात एक वैशिष्ट्य आहे, मंदिरात आलं म्हणजे खूप प्रसन्न आणि एक हे वाटते, पॉझिटिव्ह वातावरण असते मंदिरांमध्ये. खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी असते. खूपच सुंदर वाटते, अगदी वेगळंच वाटत असते आपल्याला मंदिरात आल्या. तर आम्ही आलो इथे, दर्शन घेतलं. छान विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर असं मंदिर आहे हे. तर हे बघा इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. तर हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. इथे आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं छान असं दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद घेतला. आणि त्यानंतर मग इकडे हे बघा हे आहे एक पौराणिक विष्णूची मूर्ती. निद्रा अवस्थेमध्ये आहे ती मूर्ती. त्यानंतर मग बाहेर निघालो आणि बाहेर निघाल्यानंतर बघितलं तर खूपच भयानक अशी ऊन होती. तर जागोजागी हे बघा किती ऊन आहे आणि अख्खा चेहरा पण, आपले डोळे पण चमकत होते उन्हामुळे. तर इथे तर आता आला आहे हा मार्ग आहे प्राचीन श्री गणपती पंचमुखी महादेवा मंदिरकडे जाण्याचा मार्ग. तर आता इथे आलेलो आहे आपण कौंढण्यपूरला नदीकडे. बघा ही मस्त भव्य अशी नदी आहे, छान मस्त इथे आंघोळी वगैरे करत आहे आणि बोटिंग पण चालू आहे. बघू आता मुलं काय म्हणतात ते. काय करायचे आहे बोटिंग? हां बोटिंग नाही बाबा.
तर आता इथे आम्ही बोटिंग करत आहे. तर सर्वजण मस्तपैकी इथे नावेत बसलेले आहेत. आता इथे आहे गौरी, दिशा, छान नदी कुठपर्यंत आहे का तिकडे वाटते ना पुलापर्यंत. काय जागा व्हिडिओ निघत आहे ते खिडकी जवळ आता इथे आपली बोट झालेली आहे सुरू. हे बघा आता बोट झालेली आहे सुरू आणि आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत मस्तपैकी. तिथं उभं राहून काढला. तर हे आहे रुक्मिणीला पळवून कृष्णाने नेलं होतं ते ठिकाण. तर बघा इथे छान गाईंचं गोरक्षण आहे मस्तपैकी. तर इथे आता काय सुरू आहे उद्याच्या स्वयंपाकाची तयारी. भाजीपालेवाले इथं तर आपण आलेलो आहे मंदिरात आता अंबिका मातेच्या मंदिरामध्ये. ही ती खिडकी आहे जिथून कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते. तर ही आहे ही हरण खिडकी. हरण म्हणजे हरण म्हणजे पळवून नेल. तर ही आहे देवी अंबिका माता. तुमचं दिसलं तर आता चार गौरी. तिच्या तोंडात आहे दुसरी चार. तर आता इथे आमचं रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये इथे दर्शन झालेलं आहे. अंबिकेच्या मंदिरामधलं दर्शन झालेलं आहे. आधी रुक्मिणी
विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातलं दर्शन झालं, नंतर बोटिंग केली आणि बोटिंग नंतर मग आता इथे आलेलो आहे आम्ही अंबिका देवीच्या दर्शनाला. अंबिका देवीचं दर्शन झालं आणि आता इथून सरळ जाणार आहे आम्ही जहागीरपूरला. तर कौंडण्यपूरवरून थेट निघालो आहे. आता इथे जहागीरपूरला येऊन पोचलेलो आहे. तर जहागीरपूरचं दर्शन झालं. इथे हे बघा हनुमानजी आहेत. जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारा हनुमानजी म्हणतात याला. तर इथे आम्ही मस्तपैकी हनुमानजीचं दर्शन घेतलं सर्वांनी आणि छान असं खूप छान आजचा शिवरात्रीचा दिवस आमचा खूप मस्त गेलेला आहे. मस्त देवांचे दर्शन झाले. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.